इकडे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भोवती एसीबी कारवाईचा जो फास आहे तो आणखी आवळला जातोय। राजन साळवी यांना दुसरा मुलगा अथर्व साळवी यांची देखील एसीबी कडून चौकशी सुरू आहे। रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू आहे। यापूर्वी साळवी यांच्या कुटुंबातील पत्नी, मोठा मुलगा, भाऊजाई, त्यासोबतच भाऊ, पुतण्या यांची देखील चौकशी झालेली होती। अमोल मोरे या संदर्भातले अपडेट देतील। अमोल, एकंदरीत मागच्या काही दिवसांमध्ये जी एसीबी चौकशी सुरू आहे त्यावेळेला असं राजन साळवी यांनी खासगीमध्ये देखील बोलून दाखवलं होतं की कदाचित आणखी माझ्या भोवतीचा फार जो आहे तो कारवाईचा हा घट्ट होईल आणि त्यावरची भीती काही वेळेला खासगीमध्ये बोलताना काही ठिकाणी व्यक्त केली होती। आणि त्यानंतर आता असं कळतंय की त्यांचा जो 2 नंबरचा मुलगा आहे त्याची आता एसीबी रत्नागिरी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। अर्थात जर अथर्वचं एकंदरीत बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर तो युवा सेनेचा पदाधिकारी आहे। मुंबईमध्ये काही कॉलेजच्या त्या काही निवडणुका सिनेटच्या वगैरे होत्या त्या ठिकाणी त्याने काही ठिकाणी काम केलेलं आहे आणि कॉलेज पास आउट झाल्यानंतर इंटेरियरच्या क्षेत्रामध्ये तो बिझनेस करत असावा अशी एकंदरीत जी प्राथमिक माहिती आहे ती मिळते। आता अर्थात चौकशी अंती किंवा ही चौकशी नेमकी काय सुरू आहे, याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा कशा पद्धतीची माहिती मागितली गेली आहे हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाहीये। अगदी साधारणपणे एक तासभर झालेला आहे ही एसीबी चौकशी सध्या रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये सुरू आहे। अमोल धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।